छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व अर्थवाद समाजवाद आणि राज्यवाद या सर्व वादांवर दिग्विजय ठरलेले नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पंचांग प्रणाम करून शिरगाव कुंभारली आणि पोफळी या गावच्या माता सुखाई आई सुखाई वरदायिनी आणि महाकाली
या देवींच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी आपणा समोर प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर असं स्तवन सादर करतो. गीताच्या शब्दाकडे लक्ष असू द्या. या ठिकाणी कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदरच सर्वांनी आदरणीय आमचे संतोषजी गुरव साहेब एक कलेचे हौशी आहेत. आपणा सर्वांना ज्ञात आहे. आता ती आठवण पुन्हा करून द्यावी लागते. सन 2013 मध्ये याच ठिकाणी पुन्हा वागरकर विरुद्ध योगेश जाधव सामना इथं आल्यानंतर अनेक प्रेक्षक मला त्या सामन्याची आठवण करून देतात. असे आमचे संतोषजी गुरव साहेब याचकडून या ठिकाणी 500 रुपये तरी नाच मंडळ शतशः ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दादा माझ्या मायेचा थोडा आवाज खोला ना जरा अजून. हा आवाज वाढवडीचे तुला आईचे. चला आपण स्तवन घेऊया, गाणी घेऊया, नंतर मग बाईंकडे वळूया. आणि त्यांच्याकडे वळण्या अगोदर बरी आठवण आली. शक्तीवाल्या सुप्रसिद्ध गायिका तेजल पवार आणि त्यांच्या संपूर्ण टीमला देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. प्रतिपालक होता शिवराय माझा. यात्रा मगर जातीच्या हृदयात, यात्रा मगर जातीच्या हृदयात होता शिवराय माझा. आणि इतिहासाचे पानोपान अजरामर झाला तो राजा शिवराय माझा. ही ऋणानुबंधाची इथे जोडली गेली ती नाती. अरे अशी पवित्र आहे या महाराष्ट्राची माती. एकत्र करून शिवमध्ये, एकत्र करून त्या शिवमध्ये त्याला पगरती आणि कापले वैरी या चरारा करा.
जेव्हा घडाल्या मराठ्यांच्या तलवारीच्या त्या बाजी. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं सुंदर असं स्लोगन सादर करतो बघा. राजा माझा शिवराया पाठऱ्या पाठऱ्या हृदयात न झाला कोणी होणार पुन्हा असा राजा इतिहासात. शिवरायांनी ते केले इथं का म्हणून काय म्हणायचं बघा. गो ब्राह्मण प्रतिपालक गो ब्राह्मण प्रतिपालक असा घडला इतिहासात. राजा माझा शिवराया अठरा पकडला हृदयात. राजा माझा शिवराया अठरा पकडला हृदयात. कोणी होणार पुन्हा असा राजा इतिहासात.
मातीवर परस्त्रीला माती माते समान परस्त्रीला माती माते समान असा राजा नाही इतिहासात राजा माझा शिवराया अठरा पकड जाते हृदयात राजा माझा शिवराया अठरा पकड जाते हृदयात कोणी होणार पुन्हा असा राजा इतिहासात कवी मंगेश सांगे योगेशा कवी मंगेश सांगे योगेशा शिवराया आता आता शिवराया अठरा पकड जाते हृदया राजा शिवराया अठरा पकड जाते हृदयात कोणी होणार पुन्हा शिवराया अठरा पकड जाते हृदया कोणी होणार पुन्हा असा राजा इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी बोल श्री गणपती गजानन महाराज बोल गाव देवी माते अखंड तूरे वाले अखंड हरदास वलीचा विजय गुरुवरे महाराज वास्ता आनंदचंद्रम शंकर भागीरथ वास्ता किशोर नागर परशुराम वास्ता श्रीधर शिवाजी सहादेवराम विष्णू वास्ता कविवर्य मंगेश गिरगावले तालुका महाड जिल्हा रायगड मुक्काम शिवप्रेमी नाच मंडळ शाहीर योगेश छत्रपती शिवाजी महाराज की जय।
या ठिकाणी स्तवन झालेलं आहे आणि गणाला सुरुवात करतोय बघा। साऊंड वाले दादा तुम्हाला पण शाहिरी मानाचा मुजरा करतो, साऊंड छान लागलाय, असंच फक्त शेवटपर्यंत ठेवा बस। या ठिकाणी आम्हाला इथपर्यंत अगदी सुखरूप घेऊन आले ते आमचे ड्रायव्हर महेशजी भालेकर यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि या ठिकाणी गाण्याला सुरुवात करतो बघा। हे देवांचा देव तू या विश्वाचा मालक आहे, हे 14 विद्या 64 कलेचा तू साधक आहे, तुझी प्रतिपादक आहे आणि माझ्या शिवाचा हे देवा तुला लाडका बालका। आणि म्हणून गणाची सुंदर अशी चाल या ठिकाणी आपल्यासमोर सादर करतो बघा। अगदी तुमच्या माहितीतली अशी चाल आहे। कितना प्यारा तुझे रब ने बनाया, जी कर देखता रहूं। आणि म्हणून या खालीवर सुंदर असा गट आपल्यासमोर सादर करतोय। गीताच्या शब्दाकडे लक्ष असू द्या। रोज पूजतो तुला देवा गणराया, लंबोदरा मोरया, अरे या विश्वाचा पालन करता देवांचा तू देव, सांज सकाळी देतो आरोळी घेतो तुझे मी नाव, रोज पूजतो तुला देवा गणराया, लंबोदरा मोरया।
या ठिकाणी आमचे मित्र विनोदजी जाधव त्याचकडून त्या सुंदर अशा गणासाठी 200 रुपये या ठिकाणी बक्षीस आलेले नाच मंडळ शतछत्रच्या ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कुंभारणे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष तसेच महाकाली देवीचे पुजारी अजितजी लाड यांच्याकडून 100 रुपये आलेत आणि त्यांनी सांगितलंय की बुवा बारीक बदलावून झाली पाहिजे आणि त्यासाठी 100 रुपये दिले. तरी नाच मंडळ शतछत्रच्या ऋणी. धन्यवाद धन्यवाद. थोडी पाण्याची व्यवस्था करा, जरा पाणी घेऊन या प्लीज.
या ठिकाणी आपण सर्वांनी ऐकलं, बाईने गवळण गायलेली आहे, सुंदर अशी गवळण गायली. अरे नुसतीच माझा बसवय तुझी तू नाही सोडलीस रे, लाज पाहिजे वाटायला तुला, लाज पाहिजे वाटायला. असून घागर तुझ्या घरची का जातो दुसऱ्याची चाटायला, असून घागर तुझ्या घरची का जातो दुसऱ्याची चाटायला. असा बाई म्हणून गेल्या की म्हणे असून घागर तुझी का जातो दुसऱ्याची चाटायला. म्हणून बघा बाईला उत्तर काय द्यायचंय. त्या अगोदर बाई मध्ये मध्ये भरपूर काहीतरी बोलून गेल्या. योग्य योग्य काय तुला आता शेवग्या बरोबर देतो, थांब जरा. म्हणे भेंडी, बाई भेंडा खाल्लाच नाही कधी. आता जून झाला कारण आता हा सीझन जात पावसाने वाट लावली. बाई भेंड्याची भाजी खाल्लीच ते कशी चिकट लागते ती भेंडी. आईला काय दम देते का मला मारायला येते. मग मारायला तरी आहे, मग पण कोण वरती आणि कोण खाली बसतोय तो. आणि म्हणून आपण सर्वांनी ऐकलंय माझा फेमस डायलॉग, अहो गळ्यात ताईत घालण्यापेक्षा खरी माझा गंड्यात आहे. आणि भाजी खायची असेल तेजल पवार तुला तर खरी माझा भेंड्यात आहे. भेंड्याची भाजी खाल्ल्यानंतर एकदम ताकद येते. गलगलीत 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 बोलतात का इकडं. कसं आहे तसं थोडं थोडं अंतर सोडून थोडं काही भाषा बदलते नाही का. आता मी रायगडवरून आलोय, थोडासा भाषेत फरक पडतो. चिपळूणमध्ये आलं का काय ती थोडी वेगळी भाषा आहे. काय म्हणतात गलगलीत गलगलीत. आमच्याकडे म्हणतात चिकचिकीत म्हणतात, इकडे गलगलीत म्हणतात नाही का. आणि इकडे काय शब्द आहे बारी झोप मग होतं असं काय म्हणतात ना. हा तर बाई म्हणून गेल्या, अरे नुसतीच माझा बसवय तुझी तू नाही सोडलीस रे, लाज पाहिजे वाटायला तुला, लाज पाहिजे वाटायला. असून घागर तुझ्या घरची का जातो दुसऱ्याची चाटायला. तो कानाच्या राजाला काय सांगतो बघा, कारण त्या कानाच्या घरी सुद्धा दही दूध भरपूर असतं खायला, तो कशाला दुसऱ्याची चाटाई जाईल. हा बाईने सांगितलं की बुवा वारी अशी करा तशी करा, नाहीतर मग मी दुसऱ्या वारीत असं करेन तसं करेन. तुझ्या पोकळ धमक्याला मी घाबरणार नाही. पैसे घेतले तू, मी कुठं नाही म्हणतोय. पण मला सांगा शिरगाव, कुंभारली, पोफळी या 3 गावांचं माझ्यावर इतकं प्रेम आहे की सन 2013ला पण मला इथं पहिल्यांदा चान्स दिला. त्यावेळेस मी नवीन होतो, फक्त माझ्या तालुक्यात मला लोक ओळखत होते. पण या गावाचं मी कौतुक करेन. शिरगाव, कुंभारली आणि पोफळी या 3 गावांना त्यावेळेस माझा 2013ला कॅसेट आली होती, जोडी हिट मामला फिट. पुन्हा मागरकर योगेश जाधव ती कॅसेट पाहिली आणि मला या ठिकाणी त्यांनी बोलवल्या. तो प्रोग्राम आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे आणि आयोजकांच्या देखील लक्षात आहे. त्याबद्दल आयोजकांना पुन्हा शाहिरी मानाचा मुजरा करतो. 2 वर्षाच्या अगोदर याच ठिकाणी याच आयोजकांनी पुन्हा मला संधी दिली, ते म्हणजे संगीता पांचाळ यांच्या बरोबर. आणि तो सुद्धा कार्यक्रम तुम्ही पाहिला. आणि आता ही 3ऱ्यांदा संधी तेजल पवार यांच्या बरोबर मला मिळाली, त्याबद्दल आयोजकांचा मी धन्यवाद मानतोय. मग आता तो काना कशा पद्धतीने या ठिकाणी बघा उत्तर देतोय. राधे तुझं प्रेमाने
घरी नेते सगळं मी कशाला चाटायला जाऊ राधे तुझं प्रेमान घरी नेते सगळं आणि खायला दही दूध मला देते सगळं अय राधे अगं तूच मला प्रेमाने घरी नेतेस तूच खायला देतेस आणि म्हणते चाटायला माझा शब्द कसा उलटा फिरवलाय बघ राधे तुझं प्रेमाने घरी नेते सगळं आणि खायला दही दूध मला देते सगळं लाज पाहिजे कशाला वाटायला अगं लाज पाहिजे कशाला वाटायला वाटायला राधे वाटायला लाडी गोडी न येऊन राधे अगं लाडी गोडी न येऊन राधे तूच मला देतेस चाटायला लाडी गोडी जाऊन तूच मला चाटायला देतेस मग मी चाटल्याशिवाय राहील काय तुझी का ग वाईट काय म्हणणार नाही कारण या ठिकाणी आयोजकांच्या नेहमी सूचना असतात की बुवा मनोरंजन होईल असं करा पण जास्त पण अति नको आणि म्हणून राधे तुझं प्रेमाने घरी नेते सगळं बाई कसं उत्तर आला अगदी हसून आला ना उत्तर तुम्हाला आता झोंबला असेल बाईना आणि म्हणून या ठिकाणी आता बघा माझी गवळण कशा पद्धतीने सादर करतोय कारण बंधूंनो या ठिकाणी या शिरगाव कुंभारली पोफलीमध्ये आल्यानंतर खरंच प्रश्न पडतो काही जण मला म्हणतात की बुवा बारीक खदलवा बुवा बारीक खदलवा आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे या चिपळूण तालुक्यामध्ये आता इथून पाठीमागे गाव पिंपली बुद्रुकला सलग 3 वर्ष मी हॅट्रिक केली आपण सर्वांनी ते कार्यक्रम पाहिलेत तसं समोरचं जाईल तसं जाणारा मी गायक आहे पण इथे आल्यानंतर प्रश्न पडतो काही म्हणतात की बुवा बारीक खदलावा काही म्हणतात की बुवा देवीचं मंदिर आहे त्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम झाला पाहिजे आणि त्याच्यामुळे थोडीशी तोंडाला आवर घालावी लागते नाहीतर बाईंना पण माहिती आहे मी काही कमी नाहीये आणि म्हणून या ठिकाणी माझी गवळण सादर करतोय बघा थोडस प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं म्हणून गवळणीमध्ये काहीतरी विषय आणावे लागतात पण जरूर हा विषय बाई एकदम तंतोतंत आणि शास्त्रशुद्ध विषय आपल्या समोर सादर करतो बघा कशा पद्धतीने की हिच्या मालाला गिराईक भारी लागला यंदा आणि जोडीला येत अहो सख्याच्या नंदाने म्हणला लग्नाचा तुकाई राधा असा तो सांगतोय मुकुंदा आणि लयची जीत चालला या गोऱ्या गोऱ्या राधेचा धंदा गवळणीमध्ये अहो करताना काम राधा ही काम हो अहो करताना काम राधा ही काम पाणी थेंब थेंब खाली गळतो या ठिकाणी
माझ्या समोर माझ्या माता भगिनी माझ्या माय बाबड्या बसलेले आहेत. शक्ती तुला म्हटलं की प्रेक्षकांना थोडस मजा येण्यासाठी अशा पद्धतीची गवळण आणावी लागते नाही का. आणि थोडीशी बारी झोपवल्याशिवाय देखील मजा येणार नाही प्रेक्षकांना. बिचारा एवढे लांबून लांबून आले. निदान त्यांचा गॉगल आता आणला नाही. हा ते तिकडे झालं होतं नाही का तो विषय. याच होत्या जोडीला नाही का गॉगल. पण ते आता बोलले असते तर कोणाचा तरी तुमचा घेतला असता 100%. पण असू द्या तो विषय तिकडे झाला. इथं वेगळा आपल्याला कळलं. म्हणून अहो करताना काम राधाही दाम हो अहो करताना काम राधाही दाम पाणी थेंब थेंब खाली गळतो या हिला रोज रोज नवा नवा लागतो या. काय लागतोय मी सांगणार नाही. वाईट काय गाणार नाही. अहो हिला रोज रोज नवा नवा लागतो या आणि धंदा करून घर हिचा भागतो या. बघा विषय असा आहे. करताना काम राधाई दम ते दह्या दुधाचे माठ घुसळताना पाणी थेंब थेंब खाली गळतोय. म्हणजे पाणी कसलं गळतोय दुसरा कसला नाही बाबा. घामाचे थेंब खाली गळतय. हिला रोज रोज नवा नवा लागतो या म्हणजे काय तर ही बाजारी जाताना नवीन नवीन गिराईक हिच्या हाताशी लागतात. आज हा गिराईक माल घेतो, उद्या तो घेतो, परवा ते घेतो, तो नवीन एक एक गिराईक हिच्या हाताशी लागतो आणि धंदा करून घरीचा भागतो या. म्हणजे काय धंदा कसला वाईट धंदा नाहीये. तर या राधेचा धंदा काय त्या बाजारी जाऊन ते दह्या दुधाचे माठ घेऊन विकण्याचा तो धंदा असायचा. तो धंदा असं मला म्हणायचंय. आणि म्हणून अहो करताना काम राधाई दम हो अहो करताना काम राधाई दम पाणी थेंब थेंब खाली गळतो या. हिला रोज रोज नवा नवा लागतो या. अहो हिला रोज रोज नवा नवा लागतो या आणि धंदा करून घर हिचा भागतो या. हिला रोज रोज नवा नवा लागतो या. धंदा करून घर हिचा भागतो या. हिला रोज रोज नवा नवा लागतो या. धंदा करून घर हिचा भागतो या. हिला रोज रोज नवा नवा लागतो या. धंदा करून घर हिचा भागतो या. गोरी गोरी पक्की भारी जवानी सारी जवानी सारी What
या ठिकाणी आप्पा गुरव हॅलो या ठिकाणी प्रार्थना झालेली आहे, स्तवन झालेला आहे, गण झालेला आहे, त्याच पद्धतीने गवळण देखील झालेलं आहे आणि या ठिकाणी शक्ती तुला म्हटला की नियमानुसार पद गावा लागतो। या ठिकाणी बाईने पद गायलेलं आहे, आपण सर्वांनी ऐकलं। चाल होती पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारुला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला। आणि बाई म्हणून गेल्या की म्हणे तो नारद मुनी कळलाव्या होत्या असा काही विषय त्यांच्या पदामधून त्यांनी सादर केला आणि मध्ये मध्ये अगदी काय ऍक्शन करतायत, नारायण नारायण। अरे बाई शक्ती तुला हा एवढी ऍक्टिंगची जर तुम्हाला हे वाटते तर पिक्चर मध्ये जा, नटी व्हा, पण त्यासाठी थोडं गौरव व्हावं लागेल। ऍक्टिंगची जाम बाई नाही हो, पण मी पण काही कमी नाही। तिथं आता आयोजकांमुळे थोडं गप्प बसावं लागतं, नाही तर बरोबर तुमचा याड काढला असता खरंच। हा आता इथून झाल्यावर 1 तारखेला आहेतच रत्नागिरीमध्ये बोलत बाईने गायला विषय ऐका। याच त्याला आणि त्याच ह्याला नुसता करतोय बोंबाट, नुसता करतोय बोंबाट। कळलाव्या पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारुला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला। कळलाव्या नारदा सोडवतो दुसऱ्याची झंगाट, दुसऱ्यांची झंगाट काय। आता कसा करतो बघ तुझा उत्तर, वाईट वाटून घेऊ नका, बंधू कारण शक्ती तुला आहे। आता उत्तर जशाच तसं दिल्याशिवाय मला पण जमत नाही आणि आमच्या कवी वस्ताद सांगतात की कोणाचा उसरा ठेवायचा नाही, बारीक हसून करायची, पण आणि ठासून पण बारीक करायची। म्हणून बघा उत्तर कशा पद्धतीने बघा देतोय। अहो याच त्याच जरी मी नारी लावलं ग झंगाट। बाई म्हणतात की तो कळलाव्या काय झंगाट लावतो, म्हणून याच त्याच जरी मी नारी लावलं ग झंगाट, अगं लावलं ग झंगाट। ते पाहून या सागर तेजल
अग ते पाहून या सांग अग तुझं का दुखतंय ब्याबाट तू काय लावताय तुला काय त्याच्याशी घेणं देणं नाही तू कशाला बेबीच्या त्याच्या बसवता अशी बकरी सारखी शाम सोडून काढेल ना आपला बाई रायगड वरनं इथं आलो तो उगाच नाही आलोय रायगडचा टायगर म्हणतात आपल्याला हा टायगर बाबा असा तुला झोप घेऊन ना आणि म्हणून हो याच त्याच जरी मी नारे आता झोंबला असेल उत्तर आणि मला म्हणते उत्तर बाबूवा बरोबर द्यायचा आम्हाला शक्ती तुला करता येत नाही ह्यांना शक्ती तुला करता येतात तुमच्या अगोदर पासून शक्ती तुला गातो शाहीर योगेश जाधव आणि याच रंगमंचावर तुमच्या अगोदर येऊन गेलाय शक्ती तुला करण्याची भाषा माझ्याकडे नको तारदेव घराण्याचा शाहीर आहे तुमच्यासारखे किती आले किती गेले अजून कमी पडलो नाही आणि म्हणून या रत्नागिरीच्या संपूर्ण कोकणात देखील आम्ही देखील कार्यक्रम करतो हे उगाचच करत नाही म्हणून याच त्याच जरी मी नारी लावलं ग झेंगाट आता बाई म्हणायला म्हणून लावलं ग झेंगाट ते पाहून या सांग अग ते पाहून या सांग तुझं का दुखतंय ब्याबाट 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 कशा पद्धतीने सादर करतो अगदी शास्त्र आधारे मी सुद्धा या ठिकाणी पद गाणार आहे कारण जसा त्यांनी कार्यक्रम केला तसाच त्यांच्या पाठीमागून मला जायचं आहे हा शक्ती तुला म्हटला तर पार्वतीने प्रश्न विचारायचा आणि शंकराने त्याचं उत्तर द्यायचं आणि त्याच्यातून उत्पत्ती झाली अनादी कालापासून चालत आलेला हा तुमचा आमचा कोकणची जागरी कला म्हणजे शक्ती तुला आणि हा शक्ती तुलाचा हा सामना या ठिकाणी रंगलाय आणि म्हणून काय म्हणायचं बघा ला 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 कोण सांभाळील भार बोलेही फारे कोण सांभाळील भार बोलेही फार ही गर्वाची भाषा करते आधी बाईने आम्हाला प्रश्न विचारला आमचा देखील बाई तुम्हाला साधा सोपा सरळ असा प्रश्न आहे जो आमचा प्रश्न देखील अनेक वर्ष चालत आलेला आहे अहिल्याबाईचा पती कोण इंद्रदेव आणि गौतम सोडून साधा आणि सोपा प्रश्न आहे तुम्हाला बाजू देखील सोडवले जमलं तर उत्तर द्या इथं काही प्रश्न उत्तराच्या बाऱ्या नाही आहेत इथं आपल्याला रंगबाजी करून जायचं आहे म्हणून हा साधा सोपा प्रश्न माझा देखील अगदी दरवर्षीप्रमाणे आपल्यासमोर असणार आहे आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी जरूर शोधण्याचा प्रयत्न पुढच्या बारीमध्ये करणार आहे आणि म्हणून कोण सांभाळील भार कोणीही फारे ही गर्वाची भाषा करते आधी बाई म्हणून गेल्या की म्हणे बुवा जर का जास्त बोलले तर तेजल पवार पण म्हणे फायर आहे फायर फायर तू जर आग असलीस ना तर मी पाणी आहे एका झटक्यात विझवून टाकीन तुझी आग मी पण काय असं कमजोर नाही लय बोल बच्चन आहे सर्वांना माहिती आहे क्रिकेट आणि कबड्डीचा समालोचक पण मी आहे भाई माझा स्टॅमिना जाम आहे कॉमेंट्री करण्याचा त्यात मी सकाळी क्रिकेटला 9 वाजता माईक हातात घेतो तो संध्याकाळी सोडतो हा स्टॅमिना नसते तो म्हणाल बुवा काहीतरी बोलणार नाही तुम्ही राजवाडी तर ओरडलात ना माझ्या समोर तरी शाहीर योगेश जाधव तुम्हाला ऐकणार नाही तुम्हाला कधी भिजणार नाही बघूया दुसऱ्या बाजूला तुमची हिंमत माझ्यासमोर काय ती आता पद बघ कसं माहिती तुला झोंबाला पद लावतो कोण सांभाळील भार बोलेही फारे
ही गर्वाची भाषा करते आधी, हिला आवडून धरली लागता नादी, हिला आवडून धरली लागता नादी, तेजल हाय माझ्या जटामध्ये. म्हणतो मजा घ्या, मजा घ्या, असा करू तुम्ही. बघा विषय असा आहे की भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा भूमीवर आणण्यासाठी स्वर्गलोकी गेले. त्याने ब्रह्मदेवाला हात जोडून विनंती केली की माझ्या पूर्वजांच्या उद्धारासाठी मला गंगेला भूलोकात न्यायचे आहे. तेव्हा ब्रह्मदेवाने त्याला गंगा घेऊन जाण्यास सांगितले, पण ती गंगा तशी यायला तयार नव्हती, कारण तिला लय घमेंड होता, तिला लय गर्व होता. हा मी येणार नाही, जसा बाईला आज घमेंड आहे तसं तिला पण लय घमेंड होता. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जर मला भूलोकावर नेला तर माझा भार कोण सांभाळेल, हा तिने पहिला प्रश्न केला. मग भगीरथाने काय केलं माहितीये, भगीरथाने शिव शंकराजवळ, शंकर देवासमोर, महादेवासमोर हात जोडले, महादेवाकडे गेले, त्यांना विनंती केली की हे महादेवा, मला ती गंगा भूतलावर आणायची आहे. मग त्यावेळेस महादेव म्हणाले, त्या गंगेला तू घेऊन ये, आणि तिचा, ती म्हणते ना तिचा भार कोण सांभाळेल, तर तिचा भार मी सांभाळेल. मग त्यावेळेस काय होतं माहितीये, शिवशंकर, भगवान शिवशंकर, त्यांची जटा लांब लांब असायची नाही का, म्हणजे केस, ती जटा त्यांनी सोडली. त्यावेळेस जटा म्हणायची, आता आपण केस म्हणतो नाही का. मग ती जटा त्यांनी सोडली आणि ती गंगा जशी वरून आली तशी आपल्या जटामध्ये, खोललेल्या जटामध्ये ती गंगा पूर्ण समाविष्ट करून घेतली आणि आवडून अशी गाठ मारली आणि पूर्ण तिचा भार या जटामध्ये सांभाळून घेतला. म्हणजे ते पाणी, आता बाईंचं नाव आहे तेजल, जल म्हणजे पाणी, बरोबर ना, विषय पटला का तुम्हाला. म्हणून तेजल आहे माझ्या जटामध्ये, ते भगवान शिवशंकर सांगतात की तेजल आहे माझ्या जटामध्ये. समोर माझ्या माय मावळे बसल्यात, हसतायत, हसा जरूर, आनंद घ्या तुम्ही, कारण शेवटी आनंद घेतल्याशिवाय तुमचा मनोरंजन होणार नाही. आणि म्हणून कोण सांभाळे भार बोले ही फार, कोण सांभाळे भार बोले ही फार, ही गर्वाची भाषा करते आधी, हिला आवडून धरली लागता नादी, तेजल हाय माझ्या जटामध्ये, हिला आवडून धरली लागता नादी, तेजल हाय माझ्या जटामध्ये, हिला आवडून धरली लागता नादी, तेजल हाय माझ्या जटामध्ये, हिला आवडून धरली लागता नादी, तेजल हाय माझ्या जटामध्ये. पुन्हा तिच्या
या ठिकाणी पहिल्या वारीचा शेवटचा एक गीत गातो बघा. या ठिकाणी शिरगाव पोफळी कुंभारली गायला पाहिजे. सुंदर असा गीत आपल्यासमोर सादर करतो बघा. लक्षात असू द्या. सध्या ट्रेंडिंगला असलेली चाल आपल्या सर्वांना माहिती आहे. कोणा बोल तुझी मानवर या सुंदर अशा चालीवर आपल्यासमोर बघा हे गीत कशा पद्धतीने सादर करतोय. पोफळी कुंभारली शिरगावर 3 गावं या ठिकाणी आहेत आणि खरंच या 3 गावांची काय एकजूट आहे पहा. गेली अनेक वर्ष आपण पाहत असतो. आता जर पाहिलं तर एका घरामध्ये सासू सुनेचं घर पडत नाही का. पण या 3 गावांचं काय एकमेकांचे चांगल्या पद्धतीने बॉन्डिंग आहे पहा. विचार आहेत आणि म्हणून दरवर्षी इथं हा मोठा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून पोफळी कुंभारली शिरगावर 16 चाले भक्ती भावर. पोफळी कुंभारली शिरगावर 16 चाले भक्ती भावर. महाराष्ट्राला हे हाय ठावर. महाराष्ट्राला हे हाय ठावर. सुकाई तू वरदायनी म्हातारी. सुकाई तू वरदायनी म्हातारी. गाजतय हे नाव.
भावर गौरी गोपाल शिरगावर कोणा चाले भक्ती भावर सारा कालाय सुखाई तू वरदायनी महाराणी गाजलय हे 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 आया बहिणी मिळून साऱ्या भरती गवोटी सुखी संसार सुखी संसार सुखी संसार सकाळी घेती नाव हे मोठी उभीरा तुम्ही दुपट्टी
महाराजाला हाय ठावर सुकाई सुवर्णायनी मागारी गाजतय हे नाव 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 या ठिकाणी पहिली बारी या ठिकाणी जी समाप्त करतो कारण आता बाईनं पण दुसऱ्या फेरीसाठी संधी दिली पाहिजे. बघूया दुसऱ्या बारीमध्ये काय म्हणताय. तसा जे तेजल पवार गातील तसाच त्यांच्या पाठीमागून मी जाणार आहे आणि नक्कीच आयोजकांनी देखील तशा पद्धतीने आम्हाला सांगणे केलेलं आहे. म्हणून बघूया दुसरी बारी त्यांची कशा पद्धतीने त्यांच्या दुसऱ्या फेरीसाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा.